सनी आणि सुनील ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. शैलेश करावडे स्कोरर इथे बघून ठेवा, एक स्कोरर नाहीये कोण. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू सीमारे का पार, चौकार. कार्यसम्राट नगरसेवक चषकाचा लाईव्ह ड्रॉ इथे टाकण्यात आला आणि त्याच्या ज्या टीम्स कोणत्या दिवशी खेळणार आहेत त्याची अनाउन्समेंट केली जाते. सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. गुरुवारच्या दिवशी होणाऱ्या मॅचेस ज्या 6 टीममध्ये असतील त्यामध्ये आई माऊली AMCC, कुश 11, वक्रतुंड CC, बाप्पा मोर्या, समर्थ बॉय 1432 आणि वरद विनायक या 6 संघांदरम्यान गुरुवारच्या मॅचेस होतील. शुक्रवारी मोरेगाव चॅलेंजर्स, जयसाई विरार, UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब, BVA एकलव्य, पांडवास आणि किंजल 11 हे संघ शुक्रवारी खेळतील. शनिवारी शिवसाई 11, एकदंत फायटर्स, साई माऊली, शिव गणेश, साईराज आणि अक्षय 11 डोंगरपाडा हे संघ खेळतील. रविवारी श्री स्पोर्ट्स, JDS, साई सिद्धी स्पोर्ट्स, न्यामा बॉईज, स्वरूप 11 आणि विघ्नेश फायटर्स हे संघ रविवारी खेळतील. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. याचे फोटोज, याचा ड्रॉ तुम्हाला तुमच्या इंडिव्हिज्युअल ग्रुपमध्ये मिळेल. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडूला थर्डमॅनमध्ये अडवलं गेलं. तिथे एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव येते आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 12 वरती. पहिलं षटक संपलं आणि पहिलं षटक 12 वरती जाऊन थांबलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. किरण 11 आणि UCC आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. फक्त एकच विनंती मित्र, तुमच्या टीम मीटिंग्स किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या अगोदरच करून घ्या. ज्या वेळेला मॅच आतमध्ये शेवटचा बॉल पडेल त्यानंतर तुमचा संघ मैदानात जाणं गरजेचा, ज्यांची फिल्डिंग असेल. यावेळेला जागा बनवली, खूप सारा वेळ होता आणि त्या वेळेचा फायदा उचलला गेला आणि चेंडू सीमारेखा पार, चौकार जातो. थँक्यू. वेळेचा सदुपयोग करणाऱ्याला घवघवीत यश मिळतं, त्याचा दुरुपयोग करणाऱ्याला मात्र यश काय असतंय माहीतच पडत नाही. तसंच काहीच चित्र मैदानात. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चांगली फिल्डिंग, फेकलाय चेंडू, परंतु जोपर्यंत फील्ड करून फेकी केली जाईल तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. वंश आहिल 11चा हा संघ या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. सनी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. या मैदानाच्या प्रत्येक बाबीला, प्रत्येक गोष्टीला ते चांगल्या प्रकारे जाणतात. डाऊन दी ग्राउंड, व्हॉट अ शॉट. ही ताकद आहे सनीची, ही नजाकत आहे सनीची आणि सुनेरी पेशकश सुद्धा आहे सनीची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग. ते म्हणतात ना, बुझ जाते हैं कुछ दिए तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता. तशी वाली ही कहाणी आहे. बॉलरची कोणतीही चुकी नाहीये. चेंडू हातामध्ये आलेले जर का चोंडल्याच्या बाहेर गेले तर मात्र तुम्ही धावा कुठून वाचवणार आहात. चौकार आला. 4 धावाने धावफलक पुढं. 26 आणि इथे क्लीन बोल्ड डावी यष्टी वाकवली आहे. फलंदाज बाद. सनीला मैदान सोडावं लागते. गॉन. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी असेल मारुतीच्या. यावेळेला रिव्हर्स, काय जबरदस्त फटका आहे. शानदार स्ट्रोक बाय सोनू. चेंडू सी मारेगा पार, चौकार.
2 षटकं संपलीत आणि 30 धावा दाखल करते. तीस 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये? येस, कुंदनच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. ज्या कुंदनने खूप चांगली गोलंदाजी केली होती एक्स्ट्राच्या धावा वगळता. मागील मॅच मध्ये तो कुंदन आता गोलंदाजी मार्क वरती येतोय. चेंडू हवेमध्ये आणि मारुती चेंडू खाली. फलंदाज बाद. पहिला चेंडूवरती गतीमध्ये परिवर्तन आणि परिवर्तन इनिंग मध्ये सुद्धा झालंय, धावांमध्ये झालं, विकेट मध्ये झालंय आणि ओव्हरऑल माहोल मध्ये सुद्धा झालंय. फलंदाज बाद. सुनीलला मैदान सोडावं लागते. गॉन. हो शानदार डिलिव्हरी. कुंदनचं कौतुक करावं तितकं कमी आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कुंदनने केली आहे. बघूयात पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय. कुंदनच्या माध्यमातून समोर सोनू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला फक्त दिशा दिली आहे. समीर चेंडू जोपर्यंत फील्ड करतली तोपर्यंत एक धाव येते. सिंगल डबलने तितकासा मोठा फरक पडणार नाहीये, परंतु पहिल्या 2 षटकामध्ये धावा ज्या कुठल्यात त्याचा फायदा वंशाईल इलेव्हनला जरूर होईल. त्या धावांना कसं अजून पुढे नेता येईल किंवा कसं वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचे असणार आहेत. कशिशमध्ये ती क्षमता आहे. कशिश कोशिश जरूर करेल आणि सोनूमध्ये सुद्धा क्षमता आहे. म्हटल्यानंतर BVA भाग्य 11साठी ही मॅच तितकीशी सोपी राहणार नाही आहे. हे धावफलक जर का 45-50च्या आतमध्ये थांबलं तर BVA भाग्य 11 थोडासा प्रयत्न जरूर करेल या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्याचा. परंतु 50+ जर झाल्या तर मात्र त्यांच्यासाठी सुद्धा संघर्ष मोठा राहणार आहे. ऑन साइडला वॉटर शॉट. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला मारुतीने, परंतु तोपर्यंत चेंडू लांबून निघून गेला सीमारेखा पार. चौकार. थर्टी 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी UCC कर्णधार या लवकर. UCC आणि किरण 11 यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल. UCC आणि किरण 11 कर्णधार येऊन आपण थांबायचंय. कुंदनचा हा बॉल नो बॉल. नो +1 अशा 2 धावा. जास्त दडपण कुंदनवरती बघायला मिळते. MCC मध्ये खेळत असताना खूप चांगली गोलंदाजी या गोलंदाजीने केली आहे. खूप कमी वयामध्ये गोलंदाजीचा भार त्याने सांभाळला. अनेक मैदानावरती प्रभावित करणारी कामगिरी दिसली आहे. यावेळेला हा कव्हर ड्राईव्हचा फटका. एक पाय पुढे आणला, त्यानंतर अफलातून कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेखा पार. चौकार. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 44 धावा धावफलकावरती आहेत. एबी 3 षटकं संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा.
धन्यवाद. शेवटचं आणि अंतिम षटक सनी पेडामकर याच्या हातामध्ये सोपविले गेले. 44 धावा 3 षटकामध्येच कुठल्यात, म्हणजे ही मॅच हाय स्कोरिंग बघायला मिळते आणि मिळणार. दुसरी इनिंग बघणं खरोखरच खूप रोमहर्षक असेल आणि चांगलं असेल, मजा येईल या मॅचला. शेवटचं अंतिम षटक ऑन साइडला वेगानं मारलाय चेंडू आणि हा पाडलसीचा फटका देतोय. 4 धावा चौकार. विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात सीट लोक. किती चेंडू झालेत? 4. 51 धावा दाखल करतात. 51. कशिशने मिडल ऑर्डर खूप चांगल्या प्रकारे सांभाळले सोनूच्या साथीनं, आणि हेच तर अपेक्षित होतं वनशाईल 11ला. आतापर्यंत जो स्टार्ट मिळत होता त्या स्टार्ट नंतर त्या अपेक्षित धावा बनत नव्हत्या, आणि आता मात्र कशिशच्या बॅटमधून त्या धावा बनतायत. अजून एक चौकार, तडाखेबंद चौकार. 4 धावा. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. UCCचा कर्णधार आलाय आणि किरण 11चा कर्णधार ओमकार तू आलाय. चला, कर्णधार दोन्ही आलेले आहेत. मी विनंती करेल 60 टार्गेट. 60 इज द टार्गेट. 60 धावांचं लक्ष्य आहे. जितू क्षेत्री यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. चला, दोन्ही कर्णधार या टॉसला लगेच. ओमकार लोटनकर आणि पियुष चौधरी दोन्ही हात समोर घेऊन टॉस करायचा. पियुष, दोन्ही हात पुढे घ्या. टॉस जिंकला UCC. किरण 11 फिल्डिंग स्वीकारली. थँक्यू. नेक्स्ट मॅचसाठी तयार राहायचंय. फक्त दोन्ही संघांनी एकच लक्षात ठेवा, शेवटचा बॉल पडेल त्यावेळेला तुम्ही आतमध्ये जायचं. शेवटचा बॉल पडल्यानंतर वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू वेगवान, ताड्या वेगवान चेंडूवरती मात्र अतिरिक्त धाव येते वाईडच्या रूपाने. अतिरिक्त धाव धापलक्यामध्ये ऍड होते. एक खासियत मात्र या मैदानाची जरूर राहिली आहे, धावा बनत नाहीत अशातलं चित्र नाहीये.
इथे धावा बनण्यासाठी तितकं मोठं टार्गेट सुद्धा लागतं. म्हणजे जास्त जर का धावपलका ते लगावल्या गेले तर त्याचा पाठलाग बहुतांश वेळा होताना आपल्याला दिसलाय. लो स्कोरिंग मॅच थोड्याशा अवघड बनताना दिसल्यात. आता इथे मोठी मॅच बनली आहे. हो बॅटची एज 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 अँड गॉन. कशिश डिपार्ट्स. कशिश नव्हे, मारुती डिपार्ट्स. कशिशने टिपला झेल. हो हे बघितलं जाणार आहे. सेलिब्रेशन झालं आणि सेलिब्रेशन झाल्यानंतर आता रिव्ह्यू सुद्धा मागितला गेलाय. नक्की चेंडू कुठे लागला आमचे तिसरे पंच इथे बघतील. सिक्स्टी करायचं आणि 60 करत असताना सध्या स्थिती जर आपण बघितली 3 चेंडू आणि 2 धावा. यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट परंतु चेंडू मागे गेला. अब्दुल कादिर काझीला मात्र मागे उभं केलंय थर्ड मॅन मध्ये आणि तिथून मात्र तो प्रत्येक चेंडू पकडतोय. म्हणजेच काय तर मारुतीच्या प्रत्येक मनसुब्याशी खेळलं गेलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खूप चांगल्या रीतीने चेंडूला ढकलून दिलं सिंगल साठी. एक धाव डाऊन कंप्लीट होते. 9 धावा धावपलकावरती. 4 धावा माफ करा 9 नाही. हो आणि हातामध्ये चेंडू वेगानं फेकला गेला. पंचांनी मात्र सांगितलं नॉट आउट. अपील फक्त झाली आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती आहेत त्या BVA भाग्य इलेव्हन या संघाच्या. आता येणारे 18 चेंडू आणि 55 धावांची गरज. इट्स अ डिफिकल्ट टास्क. थोडस अवघड आहे परंतु सर्कल असल्या कारणाने याची शक्यता सुद्धा तितकीच वाढतीये.
हो आणि यावेळेला रनआउटचा चान्स आणि रनआउट. मला वाटतं इथून जीतला सुद्धा माघारी परतावं लागतं. अजून एका विकेटचं पतन होत आहे. आता विकेट आणि हे सगळं घडणार आहे. धावांचं तितकं मोठं पाठबळ आहे वनशाही 11कडे. खूप मोठी डिफिकल्ट टास्क त्यांनी समोर ठेवली BVA भाग्य 11च्या आणि त्याचा पाठलाग करत असताना हा सगळा हिरमोड किंवा या प्रकारची स्थिती स्वाभाविक आहे ओढावून येणं आणि ती ओढावून आल्यासारखं चित्र सुद्धा दिसतंय. सनी गोलंदाजी मार्क होती ऑन साइडला समीरने एक बुलेट स्ट्रोक इथे प्रदर्शित केलाय. त्याच्यावरती आता 4 धाबा चौकार. नेक्स्ट मॅच किरण 11. जी काही टीम मीटिंग करायची लवकरात लवकर करून घ्या आणि त्यानंतर आपण स्टेज जवळ येऊन थांबायचे, तिथून आतमध्ये जायचे. किरण 11 आपण जर का ऐकत असाल तर आपली जी काही टीम मीटिंग करायची ती करून घ्या. जसा शेवटचा बॉल पडेल त्यानंतर आपण लगेच मैदानात दाखल व्हायचंय आणि फलंदाजी करणारा संघ UCC आपण सुद्धा या गोष्टीचं पालन करायचं आणि त्याची दखल घ्यायची आहे. डाऊन द ग्राउंड. ओह, समीर ऑन फायर. 3 चेंडू 3 चौकार आलेत आणि तिसरं षटक आतापर्यंत इंटरेस्टिंग बनत चाललंय. 26. इथून जर का 2 चौकार आले तर 34 होऊ शकतात आणि त्या जर 34 आल्या तर मात्र मॅच ही तितक्या प्रमाणात नाही बनणार, कारण इथं औपचारिकता आता शिल्लक असल्यासारखे चित्र आहे. कारण 26 धावांची नंतर गरज असेल 2 चौकार आल्यानंतर. पुन्हा एकदा समीर धावपलकापर्यंत पोचवेल की नाही माहित नाही, परंतु सध्या तरी या चौकाराने आमिर करतोय. ही आमिरी 30 आणि आता असं वाटायला लागलं आता तरी समीर वरच्या म्हणजे काही झोपणार म्हणा किंवा वन डाऊन म्हणा अशा काही वन डाऊन मध्ये तर आलायच, पण त्याची वरची बॅटिंग गरजेची आहे. चेंडूला अडवलं गेलं. खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. प्रणित तोडणकर याने चेंडूला अडवलंय. बघा इथून आता काही असे खेळाडू वेगळ्या लुकमध्ये दिसायला लागलेत की ते ओळखायला सुद्धा येत नाहीत. त्याचं एक उदाहरण म्हणजे आमचा प्रणित आहे. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून जातोय आणि धावफलकात धावा 32-32. येस, शेवटचं षटक आहे काझीचं. ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलं, चेंडू सी मारे का पार, चौकार, 4 धावा. सनी पेडामकर सुद्धा आता बॅटिंगला एन्जॉय करतायत. त्यांना सुद्धा माहित आहे आता ही मॅच लांब झालेली आहे आणि ही लांब होणारी मॅच जवळ येणं तितकं सोपं नाहीये. आता 4 चेंडू आहेत, त्याच्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. आणि अशा वेळेला समीरचं बाद होणं. अजून एक विकेट. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असणार आहेत. थँक्यू डीजे. आदित्यसाठी हा चेंडू वेगवान आणि नो बॉल सुद्धा आहे. अतिरिक्त धाव धापलक्यामध्ये ऍड होईल आणि अशा प्रकारे ही मॅच आता मागे चेंडू निघून चाललाय. कशिश, क्या बात आहे. कशिशची बॅट तळपली आहे, त्यानंतर कशिश वेगळ्या फॉर्म मध्ये आणि वेगळ्या लय मध्ये दिसायला लागलाय. अखेरकार मॅच फिनिश. वनशाही 11ने आपला पहिला विजय इथे प्रस्थापित केलाय. वनशाही 11चा कर्णधार आपण शैलेश करावडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. इनिंग संपली, मॅच संपली, तिचं थांबवतोय थोडं. मॅन ऑफ द मॅच कोण असणार? सनी, कशिश, सोनू, नक्की कोण आहे?